नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहता SG24 तास हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत आधुनिक शस्त्रक्रिया मणके विकारांसाठी वरदान या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी या विषयातले तज्ञ डॉक्टर राहुल चौधरी. आधी सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत आहे तुमचं हितगुजमध्ये. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळखही करून देते. डॉक्टर राहुल हे अस्थिरोग तज्ञ आहेत आणि मणक्यांच्या विकारांचे तज्ञ आहेत. डॉक्टर चौधरी यांनी खास मणके विकारावरील शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिद्ध असं अमेरिकेतल्या ट्विन सिटी सेंटरमधून 3 वर्षांचं खास प्रशिक्षण घेतलेलं आहे. जगविख्यात स्पाइन सर्जन डॉक्टर डेनिस आणि डॉक्टर बोआची यांचे ते फेलो आहेत. डॉक्टर चौधरी यांनी आपले संशोधन बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये प्रसिद्ध केलेले आहे. तसंच त्यांची अनेक व्याख्यानं सुद्धा आहेत. डॉक्टर चौधरी यांचे मान, पाठ, कंबर या मणक्यांच्या व्याधी, स्पॉन्डिलोसिस, फ्रॅक्चर, ट्यूमर अशा मणक्यांच्या विकारांवर प्रभुत्व आहे. त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि विशेषतः नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बिन टाक्याच्या स्पाइन सर्जरीज, डिस्क रिप्लेसमेंट आणि यामध्ये त्यांचं खास प्रभुत्व आहे. तसंच बिना शस्त्रक्रियेचे औषधोपचार जसं नर्व रूट ब्लॉक, फॅसेट इंजेक्शन, एपिड्युरल इंजेक्शन यामध्ये सुद्धा डॉक्टर चौधरी एक्सपर्ट आहेत. सध्या डॉक्टर राहुल चौधरी हे पुण्यामधल्या जहांगीर हॉस्पिटल आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तेव्हा चला तर मग आधुनिक शस्त्रक्रिया या मणके विकारांसाठी कशा प्रकारे वरदान ठरतात यावर आपण चर्चा करूया, त्यांचं मार्गदर्शन घेऊया. आणि हो, तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचे टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे. 1800-22-1010 या नंबरवर संपर्क करा आणि थेट डॉक्टरांना तुम्ही फोन करू शकता. तुमच्या फोनशी आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, मणक्यांची जी संरचना असते तर त्याबद्दल थोडंसं सांगाल. वाकड हाड यापर्यंत जात असतो. हा 33 मणक्यांनी बनलेला आहे आणि मानेच्या भागात आपण त्याला सर्वायकल स्पाइन, पाठीच्या भागात थोरॅसिक स्पाइन आणि कमरेच्या भागात आपण त्याला लंबर स्पाइन असे म्हणतो. तसंच आपलं 2 मणके असतात जे आपली पुढील भागात गादीने अटॅच असतात आणि मागील भागात ते 2 सांध्यांनी अटॅच असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीच्या कणाच्या मध्यभागातून मज्जारज्जू जात असतो आणि प्रत्येक लेवलला मज्जारज्जू एक 2 मणक्यांच्या मधनं एक नस बाहेर जात असते. तर मानेच्या नस हे आपल्या हातात जातात आणि कमरेच्या नस हे आपल्या पायात जात असतात. अच्छा सर, एकंदरीतच तुमची जी रेग्युलर प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी दैनंदिन म्हणजे तुमच्याकडे पेशंट्स येत असतात, कुठले ट्रीटमेंट्स असतात त्याच्यासाठी? हो, तर हा फार चांगला प्रश्न आहे. 90% जास्त पेशंट्स हे मणक्यांची झीज व त्यामुळे होणारे विकार जसे गादीचे प्रॉब्लेम किंवा मणक्यांच्या सांध्यांना सूज येणे ह्या प्रकारचे पेशंट्स असतात. पण दुसरेही काही सिरियस मणक्यांचे विकार असतात, ज्याप्रमाणे मणक्याचे इन्फेक्शन, मणक्याचे फ्रॅक्चर किंवा मणक्याचा TB हेही रुग्ण आम्ही आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये बघत असतो. अच्छा सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की मणक्यांची झीज, तर म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यामध्ये काही आणखी कुठले विकार असतात का? आणि बेसिकली एक महत्वाचा प्रश्न की आपण बघतोय हल्ली तरुण जी पिढी आहे त्यांना हे विकार जास्तीत जास्त लवकर होताना आपण पाहतोय, तर काय नेमकं ह्याच्यावर ऑब्झर्वेशन आहे? ऍक्च्युली मणक्यांची झीज हे फार कॉमनली आपण यूज करतो. याच्यात प्रामुख्याने पुढील जी गादी असते ती हळूहळू आपली खराब होत असते. म्हणजे त्याचा पाण्याचा अंश हा कालांतराने जातो, ज्यामुळे त्याची शॉक ऍब्सॉर्बर जी कपॅसिटी असते ती कमी होऊन जाते आणि यामुळे मग पेशंटला पाठदुखी सुरू होत असते. तसेच त्याच प्रकारे कधी कधी ही गादी जेव्हा सरकते किंवा त्याच्यातलं आतलं जे मऊ भाग आम्ही म्हणतो न्यूक्लियस पल्पोसस, जो जेव्हा मागे गादीचं आउटर कव्हरिंग फुटल्यानंतर तो मागे सरकत असतो आणि त्यामुळे नसवरती सडन प्रेशर येतं, ज्याला आपण सायाटिका असं म्हणतो. म्हणजे पेशंटला खूप सिव्हिअर पायातलं दुखणं त्यामुळे सुरू होत असतं. आणि कधी कधी उतार वयांमध्ये बऱ्याचदा मज्जारज्जूची जी जागा आहे ती फार कॉम्प्रोमाइज होऊन जाते, ज्याला आपण स्पायनल स्टिनोसिस असंही म्हणतो. तर आज माझ्या प्रॅक्टिसमध्ये बरेचसे रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत, 20 आणि 30, आणि ह्या बऱ्याचशा रुग्णांना डिस्कचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. तर याची प्रामुख्याने कारणं म्हणाल तर आता मी पुणे जिथे मी ऍक्च्युली कार्यरत आहे, तर खूपच IT इंडस्ट्री खूप डेव्हलप झालेली आहे आणि बरेचसे रुग्ण हे यांचं तासनतास बैठे काम कॉम्प्युटर लॅपटॉप समोर, तसंच त्यांचं रोजचं 20-30 किलोमीटर 40 किलोमीटर 2 व्हीलर 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग आणि त्याचबरोबर मग जेवणाच्या अनियमित वेळा, त्यामुळे होणाऱ्या व्हिटॅमिन डेफिशियन्सीज, अपुरा सूर्यप्रकाश, तसंच उठण्या बसण्याच्या चुकीच्या पद्धती, या सर्व कारणांमुळे आज तरुण वयात मणका विकार हे फार कॉमन झालेले आहे.
अगदी पण जर आपण आणखी काही याच संदर्भात जर विचार करायचा झाला तर तरुण सोडा, पण जे इतर लोक असतात तर त्यांच्यामध्ये मणके जे झिजतात तर त्याची नेमकी कारणं काय असतात? हो, तर जसं मी सांगितलं की एक गादी खराब होते, त्याचप्रमाणे मणक्याभोवती भरपूर लिगामेंट्स असतात आणि मागील जे सांधे असतात तर यांनाही कालांतराने सूज येते आणि एकंदरीत ह्या गोष्टींमुळे जी नॉर्मल जागा असते आपली मज्जारोजीची ती फार कॉम्प्रोमाइज किंवा ती फार कमी होऊन जाते आणि ह्यामुळे या पेशंट्सला मग कधी ते थोडंफार चालायला गेलं की त्यांना पायात मुंग्या येणं किंवा पाय भरून येणं, पायात कमजोरी वाटणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना सुरू होतात. तर जनरली उतार वयात आपल्याला हे जास्त बघायला मिळतं, ज्याला आम्ही स्पायनल स्टिनोसिस असंही म्हणतो. अच्छा. आणि आपण आणखी एक कारण बघतो, खरं तर बऱ्याच तरुण लोकांना पण हे असतं ते म्हणजे पाठदुखी. तर या संदर्भात सुद्धा तुम्ही काय सांगाल, नेमकी लक्षणं पाठदुखीची काय असतात, ज्याला आपण सिव्हिअर पाठदुखी म्हणतो? हो, तसं म्हटलं तर पाठदुखी फार कॉमन कंप्लेंट आहे आणि प्रत्येकाला कधीतरी पाठदुखी होत असते, पण 90% जास्त लोकांमध्ये ही पाठदुखी फक्त स्नायूंचे अखडले त्याच्यामुळे होत असते आणि ती थोडंसं विश्रांती किंवा मेडिसिन घेतलं की ते बरे होतात. परंतु ज्या रुग्णांना सततची पाठदुखी आहे, म्हणजे ती काही महिने वर्ष चालत आलेली आहे किंवा यांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये फार अडथळे निर्माण होत आहेत या पाठदुखीमुळे, त्यांना रोजच्या रोज वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागत आहेत, तसेच कधी कधी कंबरदुखी पायात येणे किंवा मानेचे दुखणे हातात येणे किंवा हातापायांमध्ये मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे किंवा कमजोरी येणे, ह्या प्रकारची जर लक्षणं आढळली तर यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे हे फार आवश्यक असते. अगदी. मग ह्याच्या बाबतीमध्ये एकंदरीतच अचूक निदानाचं एकतर महत्व कसं काय ते आम्हाला तुम्ही सांगा आणि ते कसं ठरवायचं बेसिकली? हो, हा फार महत्त्वाचा प्रश्न इथे तुम्ही मांडलेला आहे की बऱ्याचदा माझ्याकडे जे पेशंट रिफर होऊन आलेले असतात ते त्यांनी ऑलरेडी काही महिने झाले त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट, म्हणजे त्यांना मेडिसिन, फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट चालू असतात आणि त्यांना काही रुग्णांना त्याच्यातनं तेवढा फरक पडत नाही, किंबहुना त्यांचं दुखणं हे वाढलेलं असतं. तेव्हा हे पेशंट्सला खरंच शस्त्रक्रियेची गरज आहे का, आणि जर गरज आहे तर कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया करावी, तर हे जे आपल्याला डिसाईड करावं लागतं, याच्यासाठी अचूक निदान होणं हे फार आवश्यक असतं. तर यामध्ये प्रामुख्याने जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो तर सर्वात पहिले मला हे जाणून घ्यायचं असतं की ह्या पेशंटला कंबरदुखी आहे की त्याला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम, म्हणजे त्याची नस पण कुठे दाबली जाते का. जर त्याची नस दाबली जात असेल तर ती कोणत्या लेवलला ती नस दाबली जाते आणि ते आपल्याला तपासणीचा त्याचा अंदाज घेणं हे फार आवश्यक असतं. कारण त्यानंतर जेव्हा आम्ही एक्सरे आणि MRI करतो आणि मग आम्ही त्या MRI मध्ये बघतो की ती पर्टिक्युलर नस बुवा तुमची प्रेशराईज आहे, आणि जेव्हा आपलं क्लिनिकल फाइंडिंग्स आणि MRI पिक्चर हे दोघं जुळून येतात तेव्हा अशा रुग्णांमध्ये जर आपण ती शस्त्रक्रिया केली नस मोकळी करायची तर आपण त्यांना पूर्णपणे वेदनामुक्त हे करू शकतो. अच्छा. आणि या उलटची परिस्थिती जर तुम्ही कधी कधी असेही रुग्ण माझ्याकडे येतात की त्यांना MRI मध्ये त्यांना बरंच नसवरती प्रेशर असतं आणि त्यांना माझ्याकडे रिफर करतात की बाबा यांना सर्जरीची गरज आहे, परंतु जेव्हा ह्या रुग्णांना आपण तपासतो तेव्हा त्यांना वेगळ्याच कोणत्या तरी नसेचा त्रास होत असतो. तर अशा वेळी मी त्या नसच्या जागी एक इंजेक्शन देऊन बघतो, ज्याला आम्ही डायग्नोस्टिक पेन ब्लॉक्स म्हणतो. तर त्या जागी इंजेक्शन देऊन पेशंटच्या वेदना ह्या कमी होत आहेत का हे जाणून घेणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि त्यानंतरच ह्या पेशंटला शस्त्रक्रिया करावी की नाही हे मी डिसाईड करत असतो. अच्छा. पण मग स्पाइन सर्जरीज म्हणजे नेमकं काय, थोडंसं आता आपण सांगूया. हो, बेसिकली आता ट्रॅडिशनल स्पाइन सर्जरीज जे आपण म्हणू शकतो त्याच्यात प्रामुख्याने 3 प्रकारच्या सर्जरीज असतात. तर पहिली सर्जरी म्हणजे जी फार कॉमन आहे, याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये डिस्केक्टमी असं म्हणतो, की बाबा तुमचा गादीचा तुकडा सरकलाय आणि त्याच्यामुळे तुमच्या नसवरती प्रेशर आलंय. जसं आपल्याला इथे ऍक्च्युली थोडं बघता येईल की जसं हे पेशंटच्या इथे हे लाल जे आहे ती गादी सरकलेली आहे, त्यामुळे ते नसवरती प्रेशर आलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण फक्त तो गादीचा तुकडा काढतो आणि ती नस आपण मोकळी करत असतो. तर दुसऱ्या प्रकारची सर्जरी म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण जसं म्हटलं की मज्जारज्जूची जागा कॉम्प्रोमाइज झालेली आहे तेव्हा आपण हा मणक्याचा मागचा भाग काढून आपण त्या नसला तिथे जागा करून देत असतो. ही सर्जरी जनरली आपण उतार वयात करत असतो. आणि तिसऱ्या प्रकारची सर्जरी म्हणजे ज्याला आपण स्पायनल फ्युजन किंवा 2 मणके जोडायची सर्जरी हे असं म्हणतो. तर या सर्जरीत आपण वरच्या आणि खालच्या मणक्यांमध्ये आपण स्क्रू टाकत असतो आणि त्या स्क्रूजला आपण मेटल रॉडनी अटॅच करून त्या 2 मणक्यांमध्ये पेशंटच्या हाडाचा चुरा भरून ते 2 मणके आपण जोडत असतो.
बरं बरं, ह्या सगळ्या ट्रेडिशनल टाईपच्या सर्जरी Surgeries आहेत. झाल्या. पण आता आधुनिक शस्त्रक्रिया एक चांगलं वरदान ठरते. आपण थोडंसं तेही सांगूया की ह्या बेसिकली आधुनिक शस्त्रक्रिया ह्या परंपरागत ज्या जुन्या शस्त्रक्रिया त्यापासून वेगळ्या कशा आहेत? फक्त तंत्रज्ञानाचा फरक आहे की काय नेमकं ह्याच्यामध्ये वेगळेपणा काय? डेफिनेटली मागच्या 10 ते 15 वर्षात स्पाइन सर्जरीत आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्याचं सर्वात जास्त योगदान म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान जे आलेलं आहे आज. तर आधुनिक शस्त्रक्रियेत मेनली 2 प्रकारच्या सर्जरी ज्या आम्ही रुटीनली करत असतो. एक म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी, म्हणजे छोट्याशा छेदातनं ती आपण सर्जरी करत असतो. तर आता जसं आपण ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये आपण मणकेच्या मध्यभागी आपण एक इन्सिजन घेतो आणि त्या स्नायूंना आपण बाजूला करून मग आपण मणक्यापर्यंत पोहोचत असतो. तर यामध्ये स्नायूंची जी चिरफाड होते ती खूप जास्त होते आणि ऑब्व्हियसली मग ह्या पेशंटला ऑपरेशन नंतर आपल्याला बराच वेळ त्यांना बेड रेस्ट वगैरे असते. मग ते हळूहळू त्यांच्या रुटीन लाईफमध्ये बऱ्याचदा 6 आठवडे 3 महिने त्यांना लागून जातात त्यांच्या रुटीन लाईफमध्ये जायला. तेच जर आपण आता मिनिमली इन्व्हेसिव्हच्या थ्रू करायचे म्हटले तर आता विशिष्ट उपकरणांच्या सहाय्याने आपण एक छोट्याशा इन्सिजन मधनं आपण ती उपकरणं पास करतो आणि फक्त स्नायूंच्या मधून जातो, जेणेकरून स्नायूंना एकदम कमीत कमी इजा तिथे होते. अच्छा. आणि मग आपण ते मणक्यांचे ऑपरेशन, गादी काढण्याचे म्हणा किंवा स्क्रू टाकण्याचे म्हणा, ते आपण त्याच्यातनं करू शकत असतो. अगदी. याच्यावर आपण आणखी चर्चा करणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. आज आपण चर्चा करतो आहोत ते मणके विकारांवर आधुनिक शस्त्रक्रिया हे कशा प्रकारे वरदान ठरतात त्याविषयी. आणि या विषयावर बोलण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर राहुल चौधरी. आपण त्यांच्याकडून जाणून घेतात. खरं तर राहुल सर हे निष्णात आहेत, सर्जन आहेत ते मणके विकारांमधले. त्याच्यामुळे काय नेमकं सध्या शस्त्रक्रिया आहेत त्या विषयावर आपण चर्चा करतोय. जाऊया पुन्हा एकदा चर्चेकडे. सर, तुम्ही ब्रेकच्या आधी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी विषयी सांगितलं, ज्याला आपण MIS असं म्हणतो. तर त्याचे काही व्हिडिओज मला वाटते आपल्याकडे, आपण तेही बघूया. आणि या शस्त्रक्रिया कशा प्रकारे आपल्याला एकंदरीतच दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरू शकतात तेही सांगाल. सर, तुम्ही इकडे बघून सांगितलं तरी चालेल. तर या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये जसं आपण मध्यभागी इन्सिजन न घेता साईडला आपण 2 इन्सिजन घेत असतो आणि ज्या थ्रू आपण एक विशिष्ट उपकरण, म्हणजे आपण ते ट्यूब वगैरे टाकतो, मसल्सला फक्त आपण थोडंसं बाजूला करतो आणि आपण मणक्यापर्यंत पोहोचत असतो. आणि अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये स्क्रू टाकत असतो आणि तसेच ह्याच छिद्रातनं आपण ती खराब झालेली गादी पण काढतो आणि त्याच्या ठिकाणी त्यांचा मणक्याचा चुरा आपण हा भरत असतो. तर अशा प्रकारे 2 छोट्याशा इन्सिजनमधनं आपण त्या मणक्यांमध्ये 4 स्क्रू आणि तसंच तो हाडांचा चुरा हा असा भरत असतो आपण. अच्छा. पण मग जर रिस्क प्रोफाईल बघितलं एकंदरीत ह्याचं, तर काय सांगता येईल किंवा हे कितपत काय म्हणूया आपण आधुनिक आहे त्याच्यामुळे कितपत फायदेशीर आहे? हा एक चांगला प्रश्न तुम्ही इथे उपस्थित केला आहे. माझं असं म्हणणं आहे की ही डेव्हलपिंग ब्रांच आहे. आता काही वर्षांमध्ये ही बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे. पण मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करताना हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही पहिले एक निष्णात स्पाइन सर्जन असले पाहिजे. म्हणजे आज मी बऱ्याचशा ओपन सर्जरीज ह्या केलेल्या आहेत, त्यामुळे माझी ते मणक्यांबद्दलची ॲनाटॉमी आणि ते सर्व माझं एकदम व्यवस्थित मला माहिती आहे. तेव्हा अशा वेळी मी जेव्हा ते मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करतो, म्हणजे मी फार छोट्याशा इन्सिजनमधनं तिथे जाऊन मी माझं ते काम करत असतो, तेव्हा मला त्या प्रत्येक स्ट्रक्चर्सची व्यवस्थित ॲनाटॉमी, मला त्या मणक्यांची ही माहिती असली पाहिजे. नाहीतर मग जर आपलं लर्निंग जर व्यवस्थित झालेलं नसेल याच्यात, तर मग ह्या सर्जरीजमधनं कधी कधी आपण त्या नसला डॅमेज पण करू शकतो आणि ह्या पेशंटला मग पायात कमजोरी येणं किंवा बधीरपणा नेहमी करता राहणं ही अशी गोष्ट होऊ शकते. त्यासाठी मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचं प्रॉपर ट्रेनिंग असणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी. त्याच्यामुळे एक चांगला निष्णात सर्जन शोधणं हे बेसिकली सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सर, असे रुग्ण असतात की ज्यांना सर्जरी करणं गरजेचं असतं पण काही कारणास्तव ते करता येत नाही, तर अशा लोकांना काय नेमकं ट्रीटमेंट असते? हो, आज असेही आता जे उतार वयातील काही पेशंट्स असतात जे मेडिकली फारच अनफिट असतात किंवा त्यांना फार दुसरे मेडिकल प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळे आपण त्यांचे काही कारणास्तव आपण त्यांना ऑपरेशनची ऑप्शन देऊ शकत नाही.
तर अशा वेळी आता ज्या रुग्णांना कंबरदुखी असते तर त्यांना त्या मागचे जे सांधे असतात मणक्यातले त्यांना बऱ्याचदा सूज आलेली असते. तर अशा वेळी त्या मणक्यांच्या तिथे जाऊन मी ते इंजेक्शन देऊन ती सूज कमी करतो, जेणेकरून आपण त्यांच्या वेदना ह्या कमी करतो आणि परत त्यांना आपण नियमित व्यायामाची थोडीशी ॲडवाईस करतो. त्यांचा बराचसा काळ या ट्रीटमेंटमधनं निघून जातो आणि डेफिनेटली त्यांना आपण जास्त मोबाईल करू शकतो त्यांच्या लाईफमध्ये. त्याचप्रकारे जर कोणाची नस दाबली जात असेल तर त्या नसच्या जागी पण आपण ते इंजेक्शन देऊन त्यांच्या नसच्या ज्या वेदना आहेत त्या आपण कमी करू शकतो. दुसरं एक अजून कसं आहे की उतार वयात आपल्याला बरेचसे ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्यांचे फ्रॅक्चर हे बघायला मिळतात. तर ह्यामध्ये हाडं ही फार कमजोर झालेली असतात आणि बऱ्याचदा ऑपरेशन करून किंवा मणक्यांमध्ये स्क्रू टाकून हे आपण पूर्णपणे यांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकत नाही. तर अशा वेळी यांना आपण कोणत्याही प्रकारची भूल न देताना फक्त लोकली आपण एक निडल जी आहे ती मणक्यामध्ये पास करत असतो आणि त्यातनं आपण बोन सिमेंट एक पर्टिक्युलर सिमेंट असतं जे आपण त्या मणक्यामध्ये भरत असतो आणि त्यात काही मिनिटातच ते हार्ड होऊन जातं. तर त्यामुळे पेशंटचे इमिजिएटली 90 ते 95% दुखणं हे कमी होऊन जात असतं आणि त्यांना लगेच आपण मग बसवू शकतो, चालवू शकतो. तर अशा रुग्णांमध्ये डेफिनेटली ह्या गोष्टींमुळे म्हणजे आपण सर्जरी पण टाळू शकतो आणि त्यांचं लाईफ पण आपण दैनंदिन रुटीन जीवन पण डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो आपण. अगदी आपल्या प्रेक्षक आता संपर्कात यायला सुरुवात झालेली आहेत. बीडमधून आपल्याबरोबर सध्या अंकुश बोलतात. त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार अंकुशजी, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार. ते गादी कमी झाल्यामुळे मी MIT लातूरला जाऊन रावसाहेब इंजेक्शन घेतले. बर, प्रश्न विचारा. ठीक आहे, मणक्यांच्या गादीविषयी त्यांनी प्रश्न विचारला होता. MIS केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रश्न अर्थात त्यांचा अर्धवट राहिलेला आहे. आता ह्या सिच्युएशनमध्ये मला वाटतं त्यांना डिस्कचा प्रॉब्लेम होता, म्हणजे डिस्क हर्निएशन म्हणजे रप्चर डिस्क म्हणतो आपण, की त्यांचा तुकडा सरकलाय आणि त्यामुळे त्या नसवरती प्रेशर येत असेल तर ते मे बी ते मिनिमली इन्व्हेसिव्हच्या थ्रू त्यांनी ते डिस्क काढण्याचा प्रयत्न केलेला असेल. आणि बऱ्याचदा जसं मी आधी म्हटलं की आपलं एक गोष्ट म्हणजे अचूक निदान होणं गरजेचं असतं की बाबा तीच नसता पेशंटला त्रास आहे किंवा नाही हे सर्वात पहिले महत्वाचं असतं. दुसरं आपण ती सर्जरी करतो आणि बऱ्याचदा पेशंटला त्याच्यातनं रिलीफ पण मिळतो, पण काही काही वेळा जेव्हा रिलीफ मिळत नाही तेव्हा मग आपल्याला हा विचार करावा लागतो की त्या नसला कुठेतरी बाबा काही डॅमेज झाला आहे का किंवा त्याला काही इजा झाली आहे का आणि त्याच्यामुळे परत त्यांना ते दुखणं वगैरे येतं. आणि जे इंजेक्शन जे म्हटले ते मग बऱ्याचदा आपण त्या नसचं दुखणं कमी करायसाठी जसं मी म्हटलं की आपण त्या नसच्या जागी एक इंजेक्शन देऊन त्यांचं ते दुखणं आपण कमी करत असतो. तर त्या प्रकारे त्यांनी ती मला वाटतं ट्रीटमेंट केलेली आहे त्यांची. अच्छा, आपण याच्यावर आणखी चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतोय आधुनिक शस्त्रक्रिया, मणके विकारांवर वरदान या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहे डॉक्टर राहुल चौधरी. आपण चर्चेकडे जाण्यापूर्वी एक प्रेक्षक सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांचा फोन जाणून घेऊया. सध्या आपल्याबरोबर राजीव पुरी आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. राजीव, प्रश्न विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे. मॅडम, मला पाठीचा त्रास खूप आहे आणि मी कार चालवतो मॅडम. माझं ट्रान्सपोर्टचं काम आहे. आता प्रॉब्लेम काय आहे? तर मला पाठीचा खूप त्रास होतो, तरी 1 वर्ष होत आहे मॅडम जवळपास. ठीक आहे. साधारण प्रश्न लक्षात आले. पाठदुखीचं कारण आहे आणि ड्रायव्हिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. हो, तर प्रामुख्याने आता यांचं ड्रायव्हिंगचं जास्त काम आहे, त्याच्यामुळे पाठदुखीचं मेनली याच्यात 2 याचे कारणं असू शकतात. एक म्हणजे ती तिथली 2 मणक्यातली जी गादी आहे ती एखाद्याच त्यांची खराब झालेली असेल आणि त्याचप्रमाणे जे मागचे सांधे आहेत 2 मणक्यातले त्याला पण सूज आलेली असेल. आता ह्या गोष्टी आपल्याला MRI वरती लगेच क्लिअर समजतात. तेव्हा MRIचं पिक्चर आपण यांचं बघून एक म्हणजे आपल्याला एवढं बघावं लागतं की बाबा पेशंटला फक्त हाच प्रॉब्लेम आहे की याच्याबरोबर त्यांच्या कोणत्या नसांवरती पण काही प्रेशर आलेलं आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला MRI वरती बघाव्या लागतात. आणि जर फक्त यांना तिथे मणक्याच्या या सांध्यांना सूज आणि गादी जी खराब आहे तो जर फक्त प्रॉब्लेम असेल तर
आपण बऱ्याचदा तिथे मणक्यांना एकतर इंजेक्शन देतो, नाहीतर मग अशा पेशंटमध्ये मला मणके जोडायचं ऑपरेशन हे करावं लागत असतं. जसं आपण सांगितलं की त्यांच्या मग वरच्या आणि खालच्या मणक्यांमध्ये आपल्याला ते स्क्रू टाकून ते दोघी मणके आपल्याला जोडून टाकावे लागतात. मग ह्या situation. सर आपल्याकडे एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण बोनमध्ये सिमेंट फिलिंग करू शकतो, तर काय नेमकं तो व्हिडिओ आणि कशी ही सगळी प्रक्रिया होते त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि बेसिकली ही केव्हा केली जाते ट्रीटमेंट याविषयी आपण सांगूया. हे जसं आपण आत्ताच बोललो की जे ओल्ड पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये आपण सर्जरी ही करू शकत नसतो आपण, तर मग अशा वेळी त्याची पर्टिक्युलर एक त्यांची निडल असते. अच्छा. जी निडल आपण त्या मणक्यातून आपण पास करतो आणि ते पहिले आपण ते सिमेंट हे मिक्स करत असतो, जेणेकरून ते पहिले पातळ असतं फार, आणि मग एक सिरिंजच्या सहाय्याने आपण ते एक त्या मणक्यामध्ये भरत असतो आणि ते काही मिनिटातच मग जेव्हा ते कडक होतं तेव्हा त्या मणक्याला एक प्रकारे ती बळकटी मिळते. आणि दुसरं म्हणजे त्या मणक्यांपासून जे दुखणं येत असतं पेशंटला, ते इमिजिएटली ते फार कमी होऊन जातं त्या पेशंटचं दुखणं. आणि जसं आपण सांगितलं की हा प्रॉब्लेम हा ओल्ड एज मध्येच होतो, तर ह्या पेशंटला जर तुम्ही 4 आठवडे 6 आठवडे जर त्यांना कंटिन्युअस झोपून राहायला सांगितलं, तर मग त्यांना दुसरे मेडिकल प्रॉब्लेम व्हायची शक्यता असते की बाबा पायात रक्ताच्या गाठी झाल्या, छातीचं इन्फेक्शन झालं. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर मग ह्या पेशंटला लवकरात लवकर आपण बसवणं आणि चालवणं हे गरजेचं असतं. तर तेव्हा आपण ही प्रोसिजर आपण त्या याच्यात करत असतो. अच्छा. हा व्हिडिओ काही कारणामुळे आपल्याला दिसू शकत नाहीये. सर एकंदरीतच आपण बघतोय की पाठदुखीचं कारण जे आहे ते सध्या वाढते. आपण मगाशी बोललो की तरुणांमध्ये तर हे जास्त आहे, तर काय नेमकी काळजी घ्यावी थोडक्यात सांगाल. हो, आता जेव्हाही माझ्याकडे असे पेशंट येतात की ज्यांना थोडंफार पाठदुखी असते, आता त्यांनी वेळीच जर आपल्याकडे आले तर मग आपल्याला त्यांना डेफिनेटली एक चांगला सल्ला देता येतो. एक म्हणजे रिस्क मॉडिफिकेशन म्हणतो आपण, की बाबा तुमचं जर बैठे काम आहे कंटिन्युअस, तर तुम्ही प्रत्येक अर्ध्या एक तासात तिथे ब्रेक घेतला पाहिजे आणि तुम्ही तुमची बॉडी थोडी स्ट्रेच आउट केली पाहिजे. तसेच त्याच प्रकारे ज्यांचं ट्रॅव्हल खूप जास्त असतं, आता त्यांनी 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरवर जास्त ट्रॅव्हल असलं आणि आपले रोड बऱ्याचदा फार खड्डे, स्पीड ब्रेकर, तर त्याच्यामुळे नेहमी त्या आपल्या पाठीला दणके हे बसत असतात. तर कुठेतरी मी त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही जे ट्रॅव्हलचे दुसरे काही ऑप्शन, बाबा तुमचे कंपनीच्या बसनी वगैरे जा, किंवा सहसा तुम्ही एक तुमचं ट्रॅव्हल हे फार लिमिटमध्ये ठेवलं पाहिजे. याचबरोबर जेवणाच्या वेळा हेही फार अनहेल्दी हॅबिट्स बेसिकली जीवनशैलीमध्ये बदल करणं हे फार गरजेचं आहे. सर आज मणक्यांच्या विकारांवर आधुनिक शस्त्रक्रिया कशा वरदान ठरतात ते तुम्ही एक छान विश्लेषण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.